मागील बातमीपत्रामध्ये आपण नदी पात्रामध्ये कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणामुळे जलचर प्राण्यांसह अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याची माहिती उघडकीस आणली होती। शहराच्या मध्यभागातून नद्या वाहत असल्यामुळे निश्चितच या नद्यामध्ये जर घाणीचे साम्राज्य वाढत राहिले तर येणाऱ्या काळात दिग्रसला महामारी आल्याशिवाय राहणार नाही, याची पूर्वकल्पना असावी म्हणून मूक नाईकच्या माध्यमातून प्रशासनाला सूचित करण्यात आले होते। पालिकेच्या वतीने शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे सौंदर्यीकरण करून नदीकाठी पर्यटन स्थळ निर्माण करावे, जेणेकरून घाणीचे साम्राज्य ही कमी होईल आणि दिग्रसच्या सौंदर्यातही भर पडेल। असो, मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात अतिशय सुंदर एक बातमी। शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त शुद्ध करणे, तसेच त्वचेचे विकार, पचनक्रिया सुधारणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे असे अनेक गुणधर्म असलेल्या कडुलिंबाचा रस जर प्राशन केले तर निश्चितच एक सुदृढ आरोग्य लाभते। परंतु धावपळीच्या या आधुनिक काळात अनेक समस्या आणि आजारांना सामोरे जावे लागत आहे। दर्शकांनो, आई वडिलांनी सुरू केलेला सेवाभाव दिग्रसच्या बापूनगर येथील एका दाम्पत्यांनी आपल्या आई वडिलांचा वारसा पुढे चालवला। मागील 22 वर्षापासून हा उपक्रम आजतागायत चालू आहे। खरंच समाजसेवा करतो म्हटलं तर विविध मार्ग आहेत। याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे चिंतावार आणि गट्टावार कुटुंबियांनी त्यांच्या आई वडिलांचा वारसा जपत आपल्यासह इतरांचेही आरोग्य सुदृढ असायला पाहिजे म्हणून या कुटुंबियांनी सहकार्याच्या मदतीने सर्वांसाठी निशुल्क असे कडुलिंबाचा रस दरवर्षी न चुकता 9 वर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पासून सतत 3 दिवस पहाटेच्या वेळी हा रस उपलब्ध करून दिला जातो। मूक नाईकच्या दर्शक सेवेचा लाभ घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवावे असे चिंतावार आणि गट्टावार कुटुंबियाच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे। खरंच धन्य आहेत ते बाबा विजयराव कृष्णराव आणि आई सुनीता विजयराव की ज्यांनी अशा मुलांना जन्म दिला, जे आजही मनाभावातून इतरांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन दरवर्षी निशुल्क सेवा देत असतात। तर चला पाहूयात मूक नाईकच्या कॅमेऱ्यात कैद झालेली ही विशेष बातमी। नमस्कार। आमच्याकडे मागील 22 वर्षापासून हा आम्ही उपक्रम सुरू केलाय, कडुलिंब अंतरसाल रसप्राशन। हे सर्व आम्ही माझ्या आईच्या प्रेरणेने सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला माझी आई आणि तिची मैत्रीण या दोघी मिळूनच हा सुरू केला। तर त्यावेळेला जास्त लोकांना माहिती नव्हती, तरी यायचे तेव्हा सुरुवातीला 25-30 लोक येत होते, पण आज जवळपास 200च्या वर लोक आमच्याकडे यायचा म्हणजे फायदा घेतात। आणि आपल्या सर्वांना माहितच आहे कडुलिंबाच्या सेवनाने काय काय फायदे होतात। तर आणि आमच्याकडे म्हणजे जी आपण अंतरसाल कुटतो ही सर्व स्वतःच जाऊन आणतात आणि स्वतःच कुटून सुरुवात करतो। तर याचा जे काढल्यानंतर जो चोथा आपल्याला दिसतो इथे, तो सुद्धा वाया जात नाही। तर याचा उपयोग आपण गव्हामध्ये कीड लागते म्हणून त्याच्यात ठेवलं तरी गव्हाला कीड लागत नाही। आणि जे त्याच्यापेक्षा जी बारीक पेस्ट असते ती आपण फेसपॅक म्हणून पण वापरू शकतो। तर तुम्ही जर पाहिलं तर आमच्या इथे जेव्हा आता 7:30ला पूर्ण संपतं त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक काडी सुद्धा दिसणार नाही, कारण सर्व याचा उपयोग होतो म्हणून कोणी इथे काहीच ठेवत नाही आणि सर्वांनाच याचा फायदा चांगल्या रीतीने होतो। म्हणूनच आमचं एकच सांगणं आहे, कडुलिंबाचे रस तुम्ही प्राशन करा आणि निरोगी राहा। धन्यवाद। तर मंगला गट्टावार आणि त्यांचे मिस्टर सतीश गट्टावार यांनी मंगलाच्या आईचा जो वारसा आहे तो वारसा अगदी चांगल्या प्रकारे सुरू ठेवलेला आहे। जवळजवळ 25-30 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे आणि आता मोठ्या संख्येने लोक याचा म्हणजे याचा ते वापर करत आहे, याचा ते उपभोग घेत आहे, प्राशन करायला येत आहे, त्यांना त्याचं महत्व पटलेलं आहे आणि हा उपक्रम आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। सौ मंगला चिंतावार आणि सतीश भाऊ चिंतावार या दोघांनी त्या मंगलाताईच्या आईचा जो उपक्रम आहे वर्षानुवर्षे चाललेला, तो उपक्रम अजूनही चालू ठेवलेला आहे आणि ते स्वतःही निरोगी राहतात आणि दुसऱ्यांनाही निरोगी ठेवतात। विशेष म्हणजे ही जी सेवा आहे ती निशुल्क करतात आणि सर्वांना मोफत स्वतः कष्ट करून सर्वांना रस प्राशन करण्यास देतात। त्याच्यामुळे आम्ही सर्व नागरिक त्यांचे शतशः आभारी आहोत। तर साल आणण्यापासून तर कुटण्यापर्यंत सर्व काही शेवटपर्यंत तेच करतात आणि त्यांना एवढी हौस आहे की आपल्याकडे 4 लोक आले पाहिजे आणि सर्वांनी या सेवेचा आनंद घेतला पाहिजे आणि आमची ही निस्वार्थ सेवा आहे। बोलत नाही असं आहे की सर।
सध्या मी हजर आहे श्री चिंतावार यांच्या घरी आणि कशासाठी तर कडुलिंबाच्या अंतरसालीचा रस घेण्यासाठी. यांचा एवढा मोठा उद्देश आहे की स्वतः निरोगी राहतात आणि दुसऱ्यांना यांना निरोगी ठेवण्याची खूप इच्छा आहे आणि हा खूप मोठा उपक्रम आहे. तरी मी त्या अंतरसालीचा रस घेतलेला आहे. त्यांचे शतशः धन्यवाद मानतो. अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.